आषाढी एकादशी निमित्तानं पांडुरंगासोबत वारकरी रुक्मिणी मातेचंही दर्शन घेतात। पूर्वाभिमुख असलेली रुक्मिणी मातेची मूर्ती मन प्रसन्न करणारी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली पैठणी साडीचा पोशाख आज मातेला चढवण्यात आलाय। आषाढी एकादशी निमित्तानं काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं। विठ्ठल हा सर्वसामान्य गरीब लोकांचा आहे। पुढच्या वर्षी मी आळंदीपासून पायी वारी करेन असं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर सांगितलं। दरम्यान देशाची प्रगती हो असं साकडंही विठुरायाकडे मागितल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी एकादशी निमित्तानं मुंबईतल्या वडाळ्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भक्तांची सकाळपासूनच गर्दी झालेली आहे। विठ्ठल रखुमाईला विविध आभूषणांनी सजवण्यात आलंय। या मंदिरातील प्रमुख गाभाऱ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे। मंदिरात रात्रभर भजन कीर्तन सुरू होतं। राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार नवाब मलिक आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचं समजतंय। झी24 तासला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। केवळ नवाब मलिकच नाही तर त्यांची कन्या देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं समजतंय। मुंबईत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेतली। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली। 120 पेक्षा जास्त विधानसभा जागांचा आढावा बैठकीत घेण्यात आला। 90 ते 100 जागांवर शिवसेना ठाकरे गट आपले उमेदवार देणार असल्याचं समजतंय। आयत्यावेळी शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार उभा केला त्याला शरद पवारांचाही विरोध होता असा आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला। विधान परिषदेतील पराभवानंतर जयंत पाटील यांनी रायगडला कार्यकर्ता मेळावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। विधान परिषद निवडणुकीत ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्यावर कारवाईचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। या संदर्भातील प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। 19 तारखेला मुंबईतील बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं पुण्यात 21 जुलै रोजी अधिवेशन होणार आहे। राज्यातील 5300 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप संवाद यात्रा काढणार अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या कारभाराचे वाभाडे काढलेत। तेली यांनी याबाबत पत्रकच काढलेले आहे। टीका करताना त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावर दावाही केलाय। 15 वर्षात इथला आमदार विकास का करू शकला नाही असा सवाल त्यांनी केलाय। राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे। अजित पवार यांना 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला काही शासकीय अधिकारी स्वतः उपस्थित न राहता प्रतिनिधींना पाठवण्यात आलं, त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी कारवाईची मागणी केली आहे। यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिलेत। ठाकरेंसोबत विश्वासघात झाला असं शंकराचार्य म्हणाले, त्यामुळेच अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यामुळे काहींना पोटशूळ उठला अशी टीका राऊतांनी केली आहे। शंकराचार्यांनाही खोटं ठरवणार का असा सवाल राऊतांनी केलाय। भरत शेठ रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत असं उदय सामंत यांनी म्हणताच एकच हशा पिकला। विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरीही गोगावले मंत्री होत नाहीयेत। याबाबत बोलताना भरत शेठ तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी रायगडचे अदृश्य पालकमंत्री असल्याचं उदय सामंत म्हणाले। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीच्या आधीच पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना धारेवर धरलं। सासोली गावात परप्रांतीय लोकांकडून जमिनी विकत घेऊन ग्रामस्थांना धमकावलं जात आहे असा आरोप पालकमंत्र्यांनी केला। गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या कामाची चौकशी करा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी केली। विनायक राऊतांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी राऊतांनी केली आहे। आणि पक्ष चांगल्या पद्धतीने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात इंग्लंडहून येणाऱ्या वाघनखांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। इंग्लंडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून येणारी ही वाघनखं 19 जुलैला साताऱ्यात येणार आहेत। वाघनखांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे।
मुंबईत शाळा सुरू होऊन 1 महिना उलटला तरीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालं नाहीये. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक अशरफ आझमी यांनी केलाय. महापालिकेच्या सेंट्रल परचेस विभागानं 330 कोटींचं हे टेंडर काढलं, मात्र ते पूर्ण न झाल्याचं म्हणत चौकशीची मागणी आझमी यांनी केली आहे. वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनीही पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला छळ केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या संदर्भात वाशिम पोलिसांनी पूजा खेडकरांचा जबाब नोंदवल्याचीही माहिती मिळते. वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कार्यक्रम थांबवण्यात आलाय. मसुरीतील लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण संस्थेच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सरकारनं पूजा खेडकरांच्या प्रशिक्षण कालावधीत संपवण्याचा आदेश दिला. त्यामुळे पूजा खेडकरांना 23 जुलै आधी मसुरीतल्या अकादमीत पुन्हा हजर राहावं लागणार आहे. चौकशीतून सत्य सर्वांसमोर येईल असं वादग्रस्त प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांनी म्हटलंय. मात्र दररोज चुकीची माहिती पसरवली जाते असा आरोपही त्यांनी केलाय. तसंच पोलिसांना आपणच बोलावल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेतर्फे शिवस्मारकावर निषेध आंदोलन करण्यात आलं. हसन मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई केली जात असल्यास त्याचा आंदोलकांनी निषेध नोंदवलाय. तर शिवभक्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. नंदुरबारमध्ये सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. जलजीवन मिशन योजनेची चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. नाशिक मुंबई रस्त्याची चाळण झाल्यानं शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक कार्यालयात ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. त्यासोबतच महामार्गावरील टोल बंद करण्याची मागणीही करण्यात आली. कल्याणच्या गौरीपाड्यातील नागरिकांना पाणी टंचाई जाणवत असल्यानंच मनसेकडून हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मडकी फोडली. तर जोपर्यंत पाण्याची समस्या सोडवणार नाही तोपर्यंत आंदोलन बंद न करण्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. विरार पूर्वेच्या चंदनसा रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. मनसेकडून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय. मनसेनं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मीरा भाईंदरमध्ये शरद पवार पक्षाच्या वतीनं जनआक्रोश धरणं आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. शौचालयाच्या कामगारांना सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला. शौचालय का पैसा